तुमचं नवऱ्याचं भांडण चालू असावं त्या दणक्यात पाहुणा यावं. तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, तुम्ही फक्त इशारा करता. ज्याला कळलं त्याचा संसार झाला. आणि संसार अशी गोष्ट आहे ना, हे बघा शेवटी आपली अर्धांगिनी आहे, कशी असते तरी माया करत जा. सगळं घरदार सोडून आली, जरा आगाव आहे पण ठीक आहे महाराज, करीत जा आपलं माया. कसं आहे केल्याशिवाय पर्याय नाही की नाही. आता दुसरी देणार बी नाही महाराज आपल्याला. आणि ते म्हणा आता की नाही कोरोनात लईच लाट खापलाय, त्यामुळे बायको भेटायचं बी अवघड आहे महाराज. कोरोनात काही चांगलं झालं काही वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लई चांगली झाली. ती म्हणतात चांगलं काय झालं, नक्क्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काही वादच नाही. चिचके एवढं नाक ती फुलाच्या गाडीत हसत हसत गेला. त्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलं. मजा आली महाराज. कोरोनात सगळ्यात जास्त वाटुळं कुणाचं झालं असेल तर महाराज आमचा माझच उतरलं. आम्हाला वाटायचं ना आय एम किंग ऑफ मॅन असं वाटायचं महाराज. असं सगळ्या माणसात आपण किंग आहे. 10 माणसं पुढं 10 माणसं मागं, रोज एक जॅकेट, रोज एक शाला, रोज एक फेटा. घरात बी मला लई किंमत. दिवसात 3-3 कीर्तन. घरी गेली की आई हातात ताट हातात तांबे, 8-8 दिवस लेकरू घरी येत नाही. बाप माझा इथंच आहे, माय घरी महाराज. लय माया आतली लय आईटच तसली आईटच नाही. पण जसा कोरोना आला कीर्तन बंद पडली. 6 दिवस माझ्या आईनं खपवून घेतलं. 7व्या दिवशी माझी माय म्हणली कीर्तन नाही काय नाही कशाला ताट दिलं. वाट कामवाल्या बाया नाही, घास भांडीन कार झाडून एवढंच केलं महाराज 2 वर्ष. तेव्हा कळलं याच मजा करण्यात मजा खरंच नाही, लईच अवघड आहे महाराज. आता मला एवढी ताट दिसतात की नाही, एवढी आईट मध्ये 2 वर्ष निस्ता बनेल टाळ्यात, दुसरं काहीच नव्हतं महाराज. सत्ता नाही काय नाही. आता आमची आईट चालली कशाचं काय. लोक आता कीर्तन संपलं की म्हणणार ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष कुठं मी आता स्वार्थी लोक आहे दादा. इमानदारीनं सांगा कुठे गेले संतोष भाऊ. मला इमानदारीनं सांगा संतोष भाऊ, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर आज नक्की करते मी गेल्यावर. इमानदारीनं सांगा येऊस तर करता का जाऊस तर करता. तुम्ही बी ठेवलीच असतील की कीर्तन, येऊस तर करता का जाऊस तर करता. आणि गेल्यावर तिकडे उलताना का नाशिकच्या घाटात महाराज कुणी विचारित नाही दादा. ही दुनिया आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, तुमच्या नावात प्रसिद्धी आहे, तोपर्यंत ही लोक तुमची. सब पैसे के भाई भाई रे, पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं, मग देव माझा मी देवाचा. हम तुम्हारी थी प्रभु जी, तुम हमारे हो. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो. ओ मेरे प्रियतम हम तुम्हारे हे प्रभु जी, तुम हमारे हो.
तर देवाला आपलंसं करायचंय ना, त्याच्यावर प्रेम करा. आणि त्याच्यावर प्रेम केलं ना महाराज, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिल तार है. हरि बोल. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. आणि याच्यावर ज्याला प्रेम करता आलं, आज त्याने पंढरीची वारी करावी, एकादश करावी, हा व्यापार करावा, मोक्ष. शेवटी सांगणं काम माझं, जास्त काही करू नका. आज 28 योग्य झालं पांडुरंग त्या विटेवर उभा. त्याचं कारण मायबापाची सेवा. आज संतोषदानी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ एवढा सुंदर कार्यक्रम केला. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आता बसलेली असंही म्हणतील पाकिटच त्यांनी दिलंय, आभार मानणं कामच आहे तुझं. पण दादा, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचे आभार मानत नाही. दादांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचे आभार मानत नाही. पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचा आभार मानत आहे. ज्यांना कळलं की मोक्षासाठी भगवंताच्या नामा इतकं श्रेष्ठ काही, सगळं करतं मौली देवाच्या नामे. फक्त विश्वास ठेव. विश्वास येतो करी स्वामीवरी, फक्त विश्वास ठेव. सगळं काहीतरी. शेवटी आज जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे. आईचं कसं असतं ना, माय सगळ्याला कळत. पोराला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप दिसतो. रात्री बेरात्री आलात ना, दरवाजा उघडणारा बाप असतो. माझ्या बापाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताच्या घरी दिली असू द्या, एक पोरगी गरीबाच्या घरी दिली असू द्या, माझा बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जाणार नाही. पण जी गरीबाच्या घरी दिली ना, तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण गरज आहे तिथं बाप उभा असतो. कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा रे, त्याचे झिजलेले पाय सुरको, त्या फळाला चेहरा बघा. आणि आज वडिलांच्या स्मरणार्थ कीर्तन आहे म्हणून सांगते. जर हे कीर्तन सार्थकी लावायचं असेल तर त्या बापाच्या चरणाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण बाबा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. स्वाभिमान हा बापाचा सगळ्यात मोठा दागिना असतो. आणि म्हणून आज त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हे कीर्तन. आणि जर मोक्ष हवा, तिने मुक्ती विचारी साधेल्या हरिमुखे म्हणा, मुखाने त्याचं नाव घ्या. 4ही मुक्त्या क्षणात आहेत, देवाच्या दारात आहेत. आज नाही म्हटलं तरी यांची वेळ गेली आहे. ज्यांची वेळ आहे हा कीर्तन सोहळा त्यांच्यासाठी. संभाळ. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया. कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बात पूजा कराने से क्या फायदा. वेळ गेली ना, पुन्हा ओरडू नका. वेळ जायच्या आधी सांगत व्हा ही विनंती आहे. सुंदर असा सोडा प्रेमाने भगवंत चिंतन आणि मग पुढे जाऊया. विठोबा रखुमा
जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं वाटते. आमदार व्हायची लायकी नाही तुझी दादा. झाला तर भिकारीच होशील तू महाराज. आणि पोरीच्या पायात आमदार. प्रेमाने सांग. नामस्मरणाशिवाय तरला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. नामाने तराल नाही तराल पण वाया जाणार नाही तुला. आज इथेशी पोरं आहेत ना, पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण हे जिथं असतील ना तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. एवढी खात्री. काही काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. नाही रे दादा, चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. किती हाय प्रोफेशनल झालात ना तरी शेवटी नतमस्तक पांडुरंगा चरणावरच व्हावं लागणार आहे. शेवटी याची मातीच होणार आहे. म्हणून बाह्य अंगाला जास्त बोलू नका, कधीतरी मनावरही प्रेम करायला शिका. मी पुन्हा एकदा सुंदर असं नियोजन जाधव कुटुंबियाच्या माध्यमातून इथे पार पडला. मग आमचे संतोष दादा आपल्या व्यापारातून सगळं काढून त्यांच्या वडिलांनी केलेल्या कर्तृत्वाची कर्तव्याची जाण ठेवली. व्यवसाय करत करत शेती करत करत ज्यांनी आपलं कुटुंब आपल्या खांद्यावर पुरेपूरपणे पेललं आणि त्याच वडिलांची परंपरा पुढे नेत माझ्या वडिलांची विरास सेवा देवा तुझी चरणसेवा त्या पांडुरंगाची चरणसेवा करत करत आज त्यांच्या 5.5 महिन्यांचा हा कार्यक्रमाचा कीर्तन सोहळा त्यांच्या सर्व मुली सौभाग्यवती आशाताई कचरे, सौभाग्यवती शिलाताई, सौभाग्यवती सविताताई, त्याचबरोबर सौभाग्यवती स्वातीताई या सर्वांच्या माध्यमातून आज गुंजळवाडी येथे सुंदर असा कीर्तन सोहळा आयोजित झाला. पांडुरंग या कुटुंबांना दुःखातनं सावरण्याचं बळ देव, सुख समृद्धी आयुष्य निरोगी जीवन पांडुरंग त्यांना समर्पण करू ही पांडुरंगाची मी प्रार्थना. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा. चांगल्या तुम्ही त्या वाईट ते परत त्या वेळ सांगा ही विनंती. जास्त काही सांगत नाही. परमार्थ म्हणजे काय कायम जर विचार करत असाल तर परमार्थ म्हणजे काय लहानपणापासून ऐकलंय, अजून एकदा सांगते. हा परमार्थ मानसा समर्पणी हीच मुझी प्रार्थनान हीच मुझे मागणी मानसाने मानसाशी मानसा समर्पणी. हा परमार्थ नाही त्या व्यवहारामध्ये पडू नका. दुःखाच लावला आणि मालच घालून ब्रह्मचारीच फिरला म्हणजेच परमार्थ झाला असं. सत्याने वागा हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे हे मी सुरुवातीपासून सांगतो. म्हणून विनंती आहे जीव जायच्या आधी कुणाला तरी जीव लावा. कारण दुसऱ्यासाठी जगण्यात जो आनंद आहे तो स्वतःची खळगी भरण्यात नाही. पण जगाच्या कल्याण संतांच्या देह कष्टभीती परोपकारे संतांच्या याच विचारांना सोबत घेऊन घेतलेला अभिनव तुकोबारायांचा ओघा ओघात सोडवला. पहिलं चरण प्रामुख्याने सोडवलं, बाकीची 3 ओघात सोडवली. पण काळजी करू नका. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडनं काही बोलायचं राहिलंय तर जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही बरं, त्यांचा माझा काय सुद्धा संबंध नाही महाराज बरं का. पण जमलं तर नक्की येईल महाराज बरं का. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आभार. संतोषदांच्या मार्गातून येण्याचा योग आला. गोड कुटुंब फॅमिली आहे आणि असंच त्यांचं कुटुंब सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने